रक्षणाय खालं निघणं नाही. माणसातला देव माणूस म्हणून पोलीस खात्याकडे पाहिलं जातं. सलामी झाले, कुस्तीला सुरुवात झाली. सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा, आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव 23 जुलै 1952 ला हेल्सिंग ऑलिम्पिकमध्ये या भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. नोकरीसाठी वरवर भटकत होते, पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पैलवान खाशाबा जाधव यांना आणि जन्माची भाकरी दिली. पोलीस खाता आणि कुस्ती लई जवळचं नातं आहे. 2011, 12 आणि 13 या महाराष्ट्राचा पहिला दिवाळ महाराज केसरी नरसिंग यादव, आज डिवाइस पे पैलवान विजय चौधरी, डिवाइस पे सुनील साळुंके, पैलवान राहुल आवारे, हे डिवाइस पे कुस्ती आणि पोलीस खातं जवळचं नातं आहे. तगडी कुस्ती चालू आहे. साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मैदान खाचाखच भरलेलं आहे. ही कुस्तीची किमया आहे आणि सिकंदर शेख लढाई लागलेला आहे. हिंदुस्थान गाजवणारा हा पैलवान, सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान सिकंदर शाहू विजय गंगावे साली वस्ताद विश्वासदादा हरगुडे आणि समोरचा प्रिन्स कोल्हे पंजाबचा. पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे आणि तज्ञ पंचाची नियुक्ती केलेली आहे. एकेकाळचे महान मल्ल आणि विद्यमान आमदार महेश दादा लांडगे दादांची पंच म्हणून नियुक्ती आहे. तुखामणी जातीचे असावे, विड्या गवाळीचे काम नव्हे. साहेबांसाठी टाळ्या करा, वेलकम. आणि उपस्थित झाले साहेबांचा मानाचा भेटा म्हणून सन्मान होतोय. धमाळ साहेब आखाड्यात आलेले आहेत. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गवाळ्याचे ते का म्हणावे, त्याला जातीवर असावं लागते. पाण्या इथला माझा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कडे, त्याच्या वंशाला जावा लागतं तेव्हा कळत असतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बस सर्वांनी पुन्हा एकदा बजरंग बलीचा जय जयकार करूया. हात वर करा. जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात नाही, आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही. बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नागेश्वर महाराज की प्रभू श्री रामचंद्र की बोलो बजरंग बली की भारत माता की धन्यवाद. यासाठी केला होता यासाठी आणि धमाल साहेबांचा मानाचा फेटा बांधून सन्मान झालेला आहे. स्वप्नील लांडगे मानाचा फेटा बांधला जातोय. फेटा कोणाला बांधला जातो, सन्मान कोणाचा केला जातो, मानाचा फेटा बांधला जातो. बाजारात गेल्यावर 50-100 रुपयाला त्या फेटा मिळतो, पण त्या फेट्यामध्ये खऱ्या अर्थानं तो मान आहे म्हणून मानाचा फेटा बांधला जातो. बरोबर. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान. प्रिन्स कोल्हे विरुद्ध सिकंदर शेख अशी कुस्ती चालू आहे. भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता जास्त मिळवलेला पैलवान सिकंदर आणि समोरचा प्रिन्स कोल्हे. कालच मुळशी तालुक्यात पौडला सिकंदरची कुस्ती होती. उमेश मथुरा बरोबर मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला मैदान आणि सिकंदर आक्रमण झालेला आहे. काही घडू शकतं. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. दिलाने धाडसाने लढणारा पैलवान. अनेक वेळा सांगितलं की जबरदस्त छाती असते, पण सुपारी एवढं काळीज असावं लागतं. बस कुस्ती आहे कुस्ती. ही कुस्तीची किमया आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच. लाखो रुपयाची उदक कुस्तीवरती होते. राजेश्री संपल्यानंतर लोकाश्रयातून दानदार मंडळी समोर आली. केवळ कुस्तीसाठी हा अट्टहास आहे.
येणारी तरुण पिढी निरोगी निरेसनी राहावी, सशक्त आणि बलशाली व्हावी. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती राहत असते, ही वस्तुस्थिती आहे. तगडी कुस्ती चालू आहे, जबरदस्त मैदान चालू आहे. आजच्या मैदानामध्ये नंबर 1 ची कुस्ती चालू आहे. चरवली तालुका हवेली जिल्हा पुणे. पुणे विद्येचं बाहेरगाव म्हणून पुण्याची ओळख. ही संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे. जे डोक्याने चालतात ते म्हणत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं काम करतात ते संत. या संतांच्या भूमीत मल्लयुद्ध झळकायला गेलेला आहे. वाह, येणारी पिढी सशक्त व्हायला पाहिजे, सबल व्हायला पाहिजे, निरोगी व्हायला पाहिजे, निर्व्यसनी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हा तास आहे. बघायला सांगितलं, व्हाईट कलरची लोक या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. बरीच मंडळी आजकाल सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या पायाच्या नुसत्या हात पायाच्या गाड्या. पोराच्या पायात पाय म्हणजे पळायला आणि आई म्हणते पोरं सिरियस आणि खऱ्या अर्थानं हे कुस्ती मैदान धुणाऱ्यांची वाहवा. आणि 1 नंबरच्या कुस्तीसाठी पंच म्हणून आमदार महेश दादा यांनी स्वतः पंच म्हणून थांबलेले आहेत. दादा बावड्याला होते, बरोबर का? बावड्याला तालमीत होते. उत्तमराव पाटील सर त्यांना वस्ताद होते. त्यांच्या काळचे सहकारी अनेक जण भेटतात. अमृता मामा भोसले, बरोबर का? दादांच्या काळात ते सगळे पैलवान. त्याचबरोबर मुरलीधरांना मोहन हे दादांचे सहअध्यायी पैलवान. याच कुस्तीने, याच लाल मातीने आमदार महेश दादा लाडी यांना धीर दिला, धाडस दिलं, लढण्याची ताकद दिली. जनमानसात फार मोठं स्थान दिलं. आज आमदार आहे. दादांसाठी सर्वांनी जरा टाळ्या करा. पण लाल मातीची आणि कुस्तीची कधीही नाळ सोडली नाही. कारण कुस्ती माझी माता, कुस्ती माझा पिता. कुस्तीच ज्यावेळेस मानवाने या पृथ्वीतलावर जन्म घेतला त्यावेळेस मानवाला कुस्तीच करावी लागली. रामायण घ्या, महाभारत घ्या, त्यात कुस्तीचा उल्लेख आहे. कुस्तीचा उदय आणि कुस्तीचा विकास. या भारतामध्ये अनेक आक्रमण आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रान्स आले, इंग्रज आले, किती आले, किती गेले, पण कुस्ती कोणी संपवू शकलं नाही. घुटना ठेवण्याचा प्रयत्न करतोय पैलवान सिकंदर शेख. चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे सिकंदर. आणि समोरचा प्रिन्स कोहली त्याच तोला मोलाचा. आणि खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. अगदी 500 रुपये, 1000 रुपये पासून 5 लाख रुपये इनामापर्यंतच्या कुस्त्या बघायच्या त्या चालवलीला. आज नंबर 1 ची सिकंदर शेख आणि प्रिन्स कोहली चालू असलेली कुस्ती पैलवान आमदार महेश दादा किसन नांगे युवा मंच यांच्या वतीने सुनील बाबुराव तापके, समाधान भोसले, गणेश तापके आणि सोमनाथ शेठ घारे यांच्या वतीने पुरस्कृत केलेले देणगीदारांसाठी टाळ्या करावी जरा. खरोखर प्रेक्षकांचा अभिनंदन आहे. देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ. गावचा आकार आहे पण खरोखर फार मोठी शिस्त आहे, मीपणा नाही, एक वाक्यता आहे. म्हणून हे शक्य झालेलं आहे. पुणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात नावाजलेला हा शंभू महाराज आखाडा आणि वागेश्वर स्वकाम सेवा व समस्त ग्रामस्थ चरोळे यांच्या वतीने वागेश्वर महाराज चषक आणि मानाची चांदीची गदा. बलवंताचा हत्यार गदा. गदा कोण असेल करणार, गदा कोणाच्या खांद्यावर जाणार हे ठरणार आहे. सोयी पडली तर आवाज येईल, एवढी शांतता. दुसरा कुठला कार्यक्रम असता तर कमीत कमी 5-25 सिक्युरिटी लागली असते. कोई राम बोलो, कोई रहीम बोलो, विरुद्ध एकता, त्याचं नाव कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. आपल्या मांडीला मांडीवर बसलेला कोण आहे, कुठल्या जातीचा आहे, कधी पाहिलं जात नाही. सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. एक किस्सा सांगतो, दादांना माहित आहे. सुहास शेठ शहा जातीने मारवाडी, पिढीजात कोण पैलवान नव्हतं.
कुणी आंघोळ होता सुद्धा लंगोटा लावला नव्हता. पण पैलवान नावात ताकद काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे जाणलं आणि पैलवान असलम काजीला 2 कोटीची तालीम बांधून दिली आणि 2 एकर जागा दिली. जिथं 10 लाख त्याचा दर तिथं 2 एकर जागा 100 ते 150 मुलं सराव करतायत. असलम काजी हा जातीने मुसलमानाचा पोरगा सुहाशेख शाह मारवाडी आणि तालमीला नाव दिलं शिवराय शाह. म्हणून सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. आणि सिकंदरचे पैलवान आक्रमण झालेला आहे. कोळीला निघून घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा. बाची बाई आता शिवरायांचं नाव पुकारलं कारण त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती त्या तालमीला नाव दिलं जातं. परंतु आताची जी कुस्ती आहे त्या छत्रपतीने महाराष्ट्र अबाधित राखला. पंजाबची ही कुस्ती चालू आहे. आता अस्मितेचा प्रश्न आहे आणि कुस्ती निकाली झाल्याशिवाय सोडली जाणार नाही. आमदार साहेब दादांना सांगतो कुस्ती निकाली होणार आणि प्रेक्षकांच्या डोळ्यातून पारणे फिटलं जाणार. पंजाब पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे. आज आठवण आणि सचिन भाऊ 6/3/1965 चे रोस्तमहिंद हरिश्चंद्र बिराजदार बाबा आणि महाबली सत्पाल दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती झाली होती. सॉरी 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी आणि 6/3/1965 ला मल्ल सम्राट विष्णुपंत सावळे आणि हिंद केसरी मारुती भाऊ माने मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आज हे पैलवान आपल्यामध्ये नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून. त्यांची नावं आज अमर आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते आणि ती कीर्तिमानी मागे राहत असते. येताना कोणीच काय आणलं नाही आणि जाताना कोणीच काय घेऊन जाणार नाही. पण जे जीवनात कीर्तिमानी केलेली असते ती कीर्तिमानी मागे राहत असते. लाल मातीच्या माध्यमातून कितीतरी पैलवानाची नावं मोठी झाली. हिंद केसरी मारुती माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावळे रोस्तमहिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा फार मोठे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले. महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि महाराष्ट्राच्या कुस्तीची धमक संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली या पैलवानाने. आणि मोळी बनण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे. हा बाहेर लय पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल त्याला. खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम प्रतिसाद दिला. ग्रामस्थांना विनंती आहे जरा प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. ग्रामस्थ प्रेक्षकांसाठी टाळ्या करा. गतिमान युगात कोण कोणासाठी थांबत नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची युग आहे. 6 तास होऊन गेले 7 तास पूर्ण होत येत आहे आणि पुन्हा मोळी बांधण्याचा प्रयत्न चालू आहे सिकंदरचा. पण तो समोरचा जाणतोय प्रिन्स कोल्हे आणि मोळी जिगू जिगू जाओ मेरी जान ये तो भारत की शान और मान. 7 जणांचं पब्लिक ऐका ठरवली ग्रामस्थ तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. 1000 रुपये तिकीट लावून सुभाषा पुस्तक बघायला मिळाले. वस्तुस्थिती फुकटचा पैसा जाणार नाही. काटा कुस्त्या आणि रुपयाने रुपयाचं मोलच होणार. तुमच्यासाठी नियोजन लावले पण या पब्लिकने गेले 7 तासात एक पाण्याच्या घोटाची सुद्धा अपेक्षा केली नाही. कारण चोरीचा आकडा हा कशा पद्धतीने आहे तो महाराष्ट्राला कळण्यासाठी त्यांनी केले. कुस्ती छूटेगी नहीं पहलवानी. कुस्ती आर या पार होना चाहिए. कुस्ती छूटेगी नहीं. त्यांनी जे पहलवानी आप बहुत दूर से आ रहे हैं 2000 किलोमीटर से इधर आ रहे हैं. करो अगर उसी को कुछ भी हो गया तो हम लोग जिम्मेदार रहेंगे. उसका हॉस्पिटल का भी प्रबंध कर देंगे मगर कुछ छोड़ी नहीं जाएगी.
आणि खऱ्या अर्थानं आमदार महेशदादा लांडगे पंच म्हणून आहेत, पण या गावासाठी घाटासाठी आणि ह्या आखाड्याच्या उभारणीसाठी आणि याच्या पुनर्विकासासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी 13 कोटी रुपयाचा फंड उपलब्ध करून दिला आहे. आमदार साहेबांसाठी जोरदार टाळ्या पाहिजे गावाकडून. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती, खेळावरती, संस्कृतीवरती प्रेम करणारे आमदार दोन्ही पैलवान. हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते हैं तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते, गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा मैदान में हो. महाराष्ट्र केसरी सिकंदर से एक किस्सा सांगतो. केसरी हा शब्द कसा घेतला, कशासाठी घेतला, कोणी सांगेल का? बरीच जाणकार मंडळी बसलेली आहे तिथं. केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो सिंह, आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो, पर्यायाने प्राण्यांचा राजा असतो. कुस्ती मधला राजा कोण? महाराष्ट्रातील कुस्तीचा राजा उल्लेख केला सरांनी. त्याच्या अगोदर दादा 1948 साली नामदेवराव सदाशिवराव होळकर मामासाहेब होळकरांनी पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना केली आणि पडेल पैलवानाला जोड द्यायचा एक आगोरी प्रथा पुणे जिल्ह्यामध्ये चालू होती. चंदुराली शिवराम गटामध्ये ती बंद करणारा हा पुणे जिल्हा लक्षात ठेवा. आणि तेच मामासाहेब होळकरांचा वसा आणि वारसा जपणार हे तरोली गाव आहे. जरा टाळ्या होऊन त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. हे पहा, सर्वश्रेष्ठ दान अन्नदान. इथून तालमीतून घरी मैदानातून तालमीत जाऊन स्वतः हाताने स्वयंपाक करावा लागतो पैलवानला. म्हणून लहान पैलवानांची इथं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्व पैलवानांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून तो सर्वश्रेष्ठ दान अन्नदान. खरोखर पैलवानांसाठी किती करावं, काय काय द्यावं हे सार्वजनिकांकडून शिकवून घ्यावं. आणि बराचसाच कुस्तीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून झालेलं आहे. माझे सहकारी हंगेश्वर दायगुडे सर यांनी केसरी हा शब्द कुस्तीत कसा घेतला हे सांगितलं. आणि कुस्ती निकालीच होणार आणि निकालीच करावी लागणार. कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या हजारो माय मावल्या आमच्या कुस्त्या पाहताय. आणि सिकंदर पुन्हा आक्रमण झालेला आहे. मोळी नावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे, पण सगळे हल्ले धुडकावतोय तो प्रिन्स कोहली आणि मोळी. हो अबा बा 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 बा